सर काय झालं? आईची अचानक तब्येत बिघडली आहे. ते आई बुवांना बरं वाटत नाहीये. तिथे आईची तब्येत खूप वीक झाली आहे. दोन्हीकडे माझी गरज आहे. पण मला कळत नाही मी नक्की करू काय. सर तुम्ही विचार कसला करताय? तुम्ही लगेच घरी जा बघू. सर अहो असं काय करताय? हे बघा ऐका माझं, तुम्ही आता घरी गेलं पाहिजे. मालती मॅडम तुम्हाला एवढं फोन करून घरी बोलवतात तर त्यांना तुमची गरज आहे ना. हे बघा तुम्ही घरी जा, तिकडे तुमची जास्त गरज आहे. अहो जावय बापू, राणी म्हणते ती बरोबर आहे. अहो इथं आम्ही आहे की दोघं. हा मग काय? अहो हे तर सुरकीची काळजी घ्यायला आम्ही आहे ना. तुम्ही जाऊन या घरी. राणी एकटी कसं सांभाळणार सगळं? अहो एकटी कुठे आहे? आम्ही दोघं आहे की. आता मला पण चालायला येते की बायचं. काय बोलताय बुवा तुम्ही? तुम्ही कसं एवढं चालू फिरू शकणार आहात? अहो एवढं काय त्यात? अहो काय चालू फिरू शकतो की? कशाला तुम्ही पण ना. नाही बुवा, तुम्ही उगाच नको तो हट्ट नका करू. राणीची खूप धावपळ होईल एकटीची. माझ्या आईजवळ घरातली बरीचशी माणसं आहेत तिथे. अहो सर पण तुम्ही इथं जरी थांबलात तरी तुमचं मन तिथंच लागून राहील ना. हे बघा तुम्ही माझं ऐका, तुम्ही प्लीज घरी जा. राणी, माझी जेवढी गरज तिथे आहे ना तेवढीच गरज इथे सुद्धा आहे. अगं मला असं फील होतंय की इथे काही झालं तर उगाच तू वाईट सिच्युएशन मध्ये पडू नयेस कुठल्या. खरंच कळत नाहीये मी काय करू. आई, इंद्रा तू आलास, मला किती बरं वाटलं रे इंद्रा. तुला बघितलं आणि जीवात जीव आला बघ माझ्या. खरं सांगू ना इंद्रा, तर मला पक्क माहित होतं की तू नक्की येशील. तू तुझ्या आईला काही होऊ देणार नाहीस. किती जीव आहे रे तुझा तुझ्या आईवर. आई, तुझा खूप जीव आहे माझ्यात, मला माहिती आहे. आणि माझ्या आईची तब्येत बरी नाहीये हे कळल्यावर मी कसं स्वस्थ बसणार होतो. पण आई, तुला खरंच बरं वाटतंय ना? हे बघ, तू माझं मन राखण्यासाठी बोलत नाहीयेस. नाही आई, मला तुझी अवस्था नाही बघवते का? खरंच सांगतोय. ती ठीक आहे, तू नको त्रास करून घेऊस. हे बरोबर बोलतात इंद्रा. कसलीच काळजी करू नकोस तू. तू आता आलायस ना, आता मी बरी होईन बघ. पण मी बरी होईपर्यंत मात्र तू इथेच थांब. अजिबात माझ्या नजरेसमोरून आलू नकोस. हो हो आई, मी आता इथेच असणार आहे, तुझ्यासोबतच असणार आहे मी. माझ्या हातातला तुझा हात अजिबात सुटू देऊ नकोस. करशील ना एवढं? तुला फक्त बरी हो, लवकरात लवकर. चला, एक बरं झालं. म्हणजे आता पुढे सगळं काही मी ठरवलंय तसंच होणार. तर तुला बघितलं आणि माझ्या अंगातनं 10 हत्तींचं बळ संचारलंय बघ. आत्ता मी फिरू शकते सगळीकडे. तू मला जरा बाहेर घेऊन चल बरं. खरंच चल. अरे तू सोबत असलास ना तर मी काहीही करू शकते. हे फक्त तुझ्यामुळे शक्य आहे इंद्रा. एखादं लहान मूल कसं त्याच्या आईचा हात धरल्यावर निर्धास्त होतो ना, तशी आता मी निर्धास्त झाले बघ तुझा हात हातात घेऊन. चल बाबा, मला थोडा वेळ खाली घेऊन चल आता. आता कुठे बरं वाटतंय तुला? थोडा आराम कर ना असून, नंतर जाऊ आपण नक्की. इंद्रा ऐकणार आहे माझं. मला ना कंटाळा आला आता इथे पडून पडून. चल बरं, मला थोडा वेळ खाली घेऊन चल. आई, उठव मला. बरं ठीक आहे, ये. सावकाश.
ही काय करते इथे? ती तुला बघायला आली, तुझी विचारपूस करायला आली. इंद्रा तू कशाला आणलंस तिला? अरे तिने तिच्या आई वडिलांसोबत असायला हवं ना. तिच्या आईची काळजी घ्यायला हवी तिने आता. बरोबर बोलताय मालती मॅडम तुम्ही, आणि त्यांची काळजी मी घेतेच आहे. पण तुमची विचारपूस करणं, तुमची काळजी घेणं हे सुद्धा कर्तव्य आहे ना माझं. नाही, काही गरज नाहीये त्याची. म्हणजे आता तू तुझ्या आईची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे ना. इथे थांबायची काहीच गरज नाहीये. मला काही राग नाही यायचा. उगाच माझ्यामुळे हिची धावपळ नको ना. आता कसं आहे, तुझ्या आई वडिलांना तुझी जास्त गरज आहे, त्यामुळे तू गेलीस तरी चालेल. मला काय, माझी काळजी घ्यायला इथे बरीच माणसं आहेत ग. आणि मला काही झालं तर झालं, जे आहे ते स्वीकारायचं आता. आई, काही होणार नाहीये तुला. मी आहे ना तुझ्यासोबत इथे. अरे आणि राणीने तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायला पाहिजे हे मलाही पटतंय, आणि ती तेच करते. पण जसं तिला तिच्या आई वडिलांची काळजी असणार आहे, तसं तुझ्याबद्दल पण काळजी वाटणं स्वाभाविक आहे. एनिवेज, तू चल आपण बाहेर जाऊ. बरं आई, तुला न विचारता मी एक गोष्ट केली. आता काय केलंस? आता कसं आहे, राणीला तिच्या आई बुवांची काळजी घेणं पण भाग आहे, आणि तिने तुझीही काळजी घेतली पाहिजे. सो ह्या दोन्ही गोष्टी तिला सोप्या पडाव्या म्हणून मी काय झालं इंद्रा? काय केलंस तू आता? मी राणीच्या आई आणि बुवांना आपल्या घरी घेऊन आलोय. आय नो आई, तुला मी घेतलेला डिसिजन पटलाच असेल. सो आता राणीच्या आईचं ऑपरेशन होईपर्यंत आई आणि बुवा आपल्यासोबत आपल्या गेस्ट रूम मध्ये राहतील. इंद्रा, तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जावई म्हणून मिरवाला सगळ्यांनाच आवडतं.
सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान घ्यायला सगळ्यांनाच आवडतो, पण वेळ प्रसंगी त्यांच्याकरता मुलगाहून राहणं वागणं हे खूप अवघड असतं. पण तू ते करून दाखवलंस. आबा मी असं काही केलं नाहीये. आता राणीकडनं मी या एक्सपेक्टेशन्स ठेवणार की तिने माझ्या आई आणि आबांची काळजी घेतली पाहिजे. तिच्या आई वडिलांची काळजी घेणं पण माझं कर्तव्यच आहे ना. तू किती बदललायस. दिवसेंदिवस तुझा अभिमान वाटतोय मला. थँक्यू आबा. बरं मी आई आणि बुवांना गेस्ट रूम दाखवतो आपली. थांब इंदिरा. तू कशाला त्यांना गेस्ट रूम मध्ये घेऊन जातोयस? उर्मिला आहे ना, ती घेऊन जाईल. उर्मिला जा, त्यांना गेस्ट रूम मध्ये घेऊन जा. त्यांचा व्यवस्थित पाहुणचार कर, स्वागत कर, नीट काळजी घे त्यांची. कळतंय ना? हो आई. चला तुम्हाला तुमची रूम दाखवते. राणी तू थांब. तू कशाला जातेस? उर्मिला आणि अजित त्यांना घेऊन जातील. तू जायची काही गरज नाही. थांब. मालती मॅडम, आता कशी आहे तुमची तब्येत? बरं वाटतंय ना आता? हो. हां, म्हणजे काही त्रास होत नाहीये ना? सावरते ना तब्येत? नाही, मी बरी आहे आता. तुझी विचारपूस करून झाली असेल तर मी आराम करायला जाऊ का? इंद्रा चल, मला रूम मध्ये नेऊन सोड. हो. सावकाश. बुवा तुम्ही इथे बसा. नाही नाही नग, तिथं खाली बसवा. आपण का? वर बसल्या पायाला रग लागते. ठीक आहे. हळू 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 हळू. बुवा काय लागलं तर? अजित भाऊजी, त्या दोघांना काही हवं नको ते पाहते मी. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जा. सुरके, इथं कसं राहायचं? आपल्यासारख्या गरीबाची इथं राहायची लायकी नाही बघ. अरे वा, आमचं नशीब. तुम्हाला तुमची लायकी काय आहे हे कळलंय. नाही, मला वाटलं होतं आता तुम्ही महाडिकांच्या घरात राहायला आलात तर स्वतःला महाडिक समजत असाल. आणि हो, आबांनी सांगितलं म्हणून इथे तुम्हाला आणलंय. तुम्ही आमच्या घरात आलात आणि आमची वास्तू दूषित झालीये. तुमच्या अंगाचा घाणेरडा वास येतोय. हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही इथून गेलात ना की अख्खं घर पेस्ट कंट्रोल करून घेईन मी. एक मिनिट. तुम्ही जाणार आहात ना? का आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला इथेच थांबणार आहात? आता कसं आहे, तुम्हाला आसरा देण्याचा आमचा नाईलाज आहे. तुमच्या पायाच्या धुळीमुळे आमची लादी खराब झालीये
आता तुम्ही या गादीवर उठणार बसणार म्हणजे ही गादी सुद्धा घरातून बाहेर फेकून द्यावी लागणार आहे आम्हाला. गादीच नाही तर या घरातल्या प्रत्येक वस्तूला तुम्ही हात लावाल ती वस्तू आम्हाला घरातून बाहेर फेकून द्यावी लागणार आहे. तुमच्या जावयाचं प्रेम उतू जात आहे ना, मग काय थोडंफार आम्ही सहन करू. आम्ही स्वतःहून नाही आलो इथं. जावई बापूंनी न राणीनं आम्हाला इथं का आणल्या काय माहिती. वा वा, सॉलिड नाटक करता की तुम्ही दोघ जण. महाडिकांच्या घरावर डोळा आहे ना तुमचा. महाडिकांच्या घरात घुसण्यासाठी तुम्ही इंद्रा भाऊजींचे कान भरलेत ना. नाही नाही बाईसाहेब, असलं पाप आमच्या मनात सुद्धा यायचं नाही. गप्प बसा तुम्ही. लाज विकून खाणारी माणसं तुम्ही. अहो जनाची नाही मनाची जरा जरी लाज असली असती ना तरी जबरदस्ती करून सुद्धा तुम्ही इथे आला नसतात. लेकीच्या घरचं पाणीही न पिणारे म्हणणारे तुम्ही थेट लेकीच्या चुलीपर्यंत शिरलात. तुमच्यासारखे पोरीकडे बस्तान ठोकून राहणारे निर्लज्ज आई वडील मी पहिल्यांदाच पाहिलेत. पहिलं आणि शेवटचं सांगतेय, या घरात तुमचा घाण वास पसरण्याआधी इथून फुटायचं. सुरके, अगं वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही. बघ त्या बाईसाहेब बरोबर बोलले. अगं लोक काय म्हणतात, शेण घालतील आपल्या तोंडात. अहो मग काय करायचं. जावई बापूंना राणीला इथनं जातो म्हणलं तरी ते बी ऐकायचे नाहीत. नाही नाही, त्यांना नाही सांगायचं. इंद्रसाहेब फॅक्टरीत गेलं ना की आपण लगेच इथनं निघू. तसंच करू. त्यांना न सांगता जावं आपण इथनं. सुरके, अगं माग टिकून बस, आता परत कळ यायची बघ तुझ्या पाठीत. ऐक, अरे देवा. अहो सर काय झालं, झोप येते का तुम्हाला? काय समजत नाहीये. कालचं जागरण बहुतेक सहन नाही होते मला. माझे डोळे बंद होतात लिटरली. मी काय म्हणतो, आपण जरा एक 2 तास पॉवर नॅप घेऊया का? अहो असं कसं झोपणार? कोणी विचारलं तर काय सांगाल तुम्ही त्यांना? सांगून देऊ काही, कारण खूप काम होतं, कंटाळा आला म्हणून झोपलो. असं जर बोललात ना तर मालती मॅडम बघा काय करतील. त्या वैतागतील तुमच्यावर. त्या म्हणतील की मी आधीच सांगत होते इंद्रा तुला तिथं झोप लागणार नाही. चिडतील त्या. तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. मग असं होऊ शकतं. करेक्ट आहे तुझं म्हणणं. मग करायचं काय आपण? हा, मी एक काम करते. मी इथलं माझं काम आवरते आणि एक छान कॉफी बनवते, म्हणजे झोप उडेल तुमची. हा, कॉफी तर झालीच पाहिजे. हा. माझा इंद्रा परत यावा म्हणून मी एवढं सगळं केलं. इंद्रासोबत ती 3 टाळकी पण माझ्या घरात परत आली. म्हणजे करायला गेले एक आणि झालं काहीतरी भलतच. हो ना,
ते आपल्या सोबत राहतायत हाच विचार करून आहे ना माझं डोकं असं उठलंय आई. त्या घाणेरड्या वस्तीतली घाणेरडी माणसं आपल्या घरात आली आहेत म्हटल्यावर आपल्या घरात वास येणारच ना. रोज आंघोळ करायची तरी सवय त्यांना आहे की नाही देवाच ठाऊक. अयो, खाण्यापिण्यापासून उठण्या बसण्यापर्यंत कुठलेच मॅनर्स नाहीयेत त्यांना. कसं राहायचं आपण त्यांच्या बरोबर? तेच तर इंद्राला पण अक्कल नको का? ज्यांच्या सावलीलाही बसू नको सांगितलं त्यांना खांद्यावर घेऊन मिरवायला निघालाय. आता या झोपडीत राहणाऱ्यांना महालाची अब्रू कळणार आहे का? इथले सोपस्कार झेपणार आहेत का त्यांना? अगं, ज्यांच्या आसण्यानी ही वास्तू सुद्धा शर्मेने झुकेल अशांना आसरा देतोय तो. आता या लोकांनी माझ्या घराचा उकिरडा नाही केला ना म्हणजे मिळवलं. आई हो, आता उकिरडावायचं राहिलंय काय? जाऊन गेस्ट रूम मध्ये एखादी चक्कर मारा, मग तुमच्या लक्षात येईल. तिथे घाणेरड्या तेलाचा आणि त्यांच्या अंगाचा ना कुबट वास येतोय. नुसतं दारात जरी उभं राहिलं ना वासाचा भपका येतोय. शी, मला तर गेस्ट रूम मध्ये पाय सुद्धा ठेवावंसं वाटत नाही. काही करून ही लोक घरातून जायला हवीत. माझी पण तीच इच्छा आहे बाई. आणि यांना आत्ता जाऊ दे म्हटलं ना तर आयुष्यभरासाठी आपले बोकांडी बसतील. खरंय आई, पण ती घाण इथून जाण्यासाठी काय करायचं? आता त्यांनी या घरातून निघून जावं ना, त्यासाठी त्या सुरेखाला काहीतरी व्हायला हवं. असं काहीतरी व्हायला हवं ना की ती इथे राहायचं नावच घेणार नाही. असं असेल तर ती आयुष्यभर उठणार नाही असं काहीतरी करू शकतो. शाब्बास उर्मिला, यांच्या बाबतीत ना असाच विचार करायला हवा. आणि फक्त विचार नाही करायचा, तर जो विचार करतोय तो विचार अंमलातही आणायचा. आता लवकरच त्या किड्या मुंग्यांना त्यांच्या उकिरड्यावर पाठवायची व्यवस्था करायला हवी. काय ग, काय लपवतेस? काय लपवते म्हणजे? मी काय लपवेन? कुठं काय? नाही लपवतेस. बाजूला सर. ओ सर, ते बघ तिकडे काय. काय? काही नाहीये. काय नाहीये? अरे, मला असं वाटलं की तिकडे काहीतरी किडा वगैरे गेला वाटतं. जाऊ द्या. अच्छा, झालं. सांग मला काय लपवतेस? काय झालं? काय आहे? हुकुमाची राणी. हे सगळं आम्ही लहानपणी करायचो. म्हणजे असं पटकन कोणाला तरी सांगायचं की तिकडे बघ काय ते, आणि मग समोरच्या व्यक्तीचं लक्ष गेलं की मागे आपल्याला जे करायचं असेल ते करून आपण मोकळं व्हायचं. चल, खोटं बोलू नकोस. दाखव काय लपवतेस. अहो, मी काही लपवतच नाहीये, खरंच. कसं आहे माहिती राणी, 21 ना मी इझिली खोटं बोले, पण तुला अजिबात खोटं बोलता येत नाही. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की तू काहीतरी लपवतेस. दाखव पटकन काय लपवतेस ते. अहो सर, मी काहीच केलं नाहीये. माझ्या हातात कशाला काय असेल? तुला खोटं बोलता येत नाही, मी सांगितलं तुला, आणि मला माहितीये तू काही ना काही लपवतेस माझ्यापासून. दाखव काय लपवतेस. अहो सर, नाही लपवते मी. काही नाही माझ्या हातात. हे बस साडी आहे की नाही. का खोटं बोलतेस? नाही जमत आहे तुला. दाखव मला काय तुझ्या हातात. दाखव पटकन. हे बघा, काहीच नाहीये माझ्या हातात. या हातात पण काहीच नाहीये. काही लपवत नाहीयेस तू? नाही. कन्फर्म आहे? हो. काहीच लपवत नाहीयेस? नाही. काय? हुकुमाची राणी. मी ऑलरेडी बघितलं होतं तुझ्या हातात. अहो, मला नाही माहिती हे कुठून आलं. चुकून आलं असेल. हो, चुकून राहिलं असेल. नाही, बरं, चुकून हेच कार्ड कसं काय राहिलं तुझ्या हातात? हेच म्हणजे? हे म्हणजे ते. हा, ते कुठलं? अगं म्हणजे सांगा सांगा. हो, सांगतोय ना. ते आपण खेळत होतो ना हुकुमाच्या राणीचं.
सर तुम्ही लाजताय. नाही नाही, मी का लाजेन? तू टॉपिक चेंज करू नकोस हा. तू हे लपवत होतीस ना माझ्यापासून. अहो मग तुम्ही पण खूप गोष्टी लपवताय माझ्यापासून. मी 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 कुठे काय लपवतो? मी नाही काय लपवत. मला नाही आवडत असं काही लपवायला वगैरे. हो का? हो. थांबा, मी दाखवते तुम्ही काय लपवताय ते. अरे ही गोधडी इथे कशी काय आली? चुकून आली असणार. मी बॅकपॅक करत असताना गडबडीत होतो ना थोडा, चुकूनच आली असेल. हो ना? मग हे पान पण माझ्याकडे चुकूनच आलं. आणि काय हो, हातात काय दाखव, काय लपवतेस दाखव, असं का विचारत होता सारखं सारखं? हे पान काय तुम्हाला ठेवून घ्यायचं होतं का? नाही, मी काय पान माझ्याकडे ठेवेन? माझ्याकडे ऑलरेडी एक हुकमाची राणी आहे ना.